चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या एपीआय विरोधात लाचखोरीचा गुन्हा. तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी 5 लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक खुलासा. 2 टप्प्यात लाच घेण्याचे ठरल्याचा आरोप. चाकण उत्तर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी शिवाजी कदम यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील कारवाई सुरू. जमीन व्यवहाराशी संबंधित तक्रार अर्ज निकाली काढण्याच्या मोबदल्यात सुरुवातीला 10 लाखांची मागणी करून तडजोडी अंती 5 लाखांची लाच मागितल्याचे एसीबीच्या पडताळणीत निष्पन्न. खेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे संथ गतीने. सोमवार दिनांक 13 जुलैपर्यंत पंचनामे पूर्ण करणार. प्रशासनाचे आश्वासन ठरले फोल. गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिले होते आश्वासन. ठरलेल्या वेळेत पंचनामे पूर्ण करण्यास प्रशासनाला अपयश. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात नुकसानीचे प्रमाण जास्त. शेती आणि पिकांच्या नुकसानी बरोबरच जीवनावश्यक गोष्टींची हानी. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असल्याने नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत. पुरामध्ये शेती वाहून गेलेल्या खरपुडी बुद्रुक गावातील शेतकऱ्यांना शेती पूर्ववत करून देण्याचे जलसंपदा विभागाचे आश्वासन. 8 जुलै 2026 रोजी खरपुडी बुद्रुक येथील भीमा नदीवरील बंधाऱ्याचे ढापे वेळेत न काढल्यामुळे आलेल्या पुरात वसंत चौधरी आणि बबन चौधरी यांचे शेत गेले वाहून. बंधाऱ्याजवळ गाईड वॉल बांधण्यात येणार असून वाहून गेलेली शेती पुन्हा नव्या मातीने बांधून देण्यात येणार असल्याची पाटबंधारे विभागाची माहिती. राज्यात अन्नातील भेसळ रोखण्यासाठी सुरू असलेल्या धडक कारवाईनंतर आता एफडीए विभागाची शाळांवर नजर. राज्यभरातील खासगी शाळांमधील कॅन्टीन, उपहारगृह आणि मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेची विशेष तपासणी मोहीम सुरू. शाळांमध्ये अन्न तयार करण्यापासून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर एफडीएचे लक्ष. शाळेचे स्वयंपाकघर, कॅन्टीन आणि अन्न साठवणूक परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा, कॅन्टीन चालक किंवा मध्यान्ह भोजन पुरवठादारांविरोधात कठोर कारवाईचा इशारा. वाहतुकीमध्ये नागरिकांचा बेशिस्तपणा. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई. कोट्यवधी रुपयांची दंड वसुली. 2026च्या पहिल्या 6 महिन्यातच 4,01,787 नियम मोडणाऱ्या वाहनांवर करण्यात आली कारवाई. एकूण 40,83,29,900 रुपयांचा दंड वसूल. फॅन्सी नंबर प्लेट, सिग्नल, जम्पिंग, ट्रिपल सीट, काळ्या काचा, विना हेल्मेट दुचाकीस्वार तसेच इतर नियमांचे उल्लंघन करणारी अवजड वाहने, बसेस, रिक्षा यांच्याकडून दंड वसुली. राज्य शासनाच्या महत्वाच्या कागदपत्रांवर आता फक्त ई-स्वाक्षरी चालणार. सरकारी कागदपत्रांमध्ये बनावटपणा, छेडछाड किंवा पडताळणीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राज्य सरकारचा मोठा निर्णय. या निर्णयानुसार महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके, कार्यालयीन आदेश, जमीन संपादनाशी संबंधित आदेश यावर आता डिजिटल स्वाक्षरी असणार. 1 ऑगस्ट पासून निर्णय लागू होणार असून या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सर्व प्रशासकीय विभागांना 31 जुलैपर्यंत संगणकीय प्रणाली अद्ययावत करण्याचे देण्यात आले निर्देश.